महाराष्ट्रात गेले काही दिवस कोरडं वातावरण पाहायला मिळतंय। पावसाचा कहर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाहायला मिळाला। 1 ते 8 तारखेपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं। आता मात्र मोठ्या सुट्टीवर पाऊस गेल्याचं चित्र दिसतंय। पावसाचा जोर पुन्हा नेमका कधी वाढणार आहे? एल निनोचा धोका सुरू झालाय का? मुसळधार पावसाचा इशारा नेमका कुठे देण्यात आलाय? जाणून घेऊ। अरबी समुद्रात कोणतीही सक्रिय प्रणाली सध्या तयार होताना दिसत नाहीये। त्यामुळे ढगांची निर्मिती होत नसून पावसासाठी पोषक वातावरण सध्या बनत नाहीये। बंगालच्या उपसागरात सुद्धा प्रणाली सक्रिय व्हायला काही दिवस लागणार आहेत। पूर्वेच्या भागांमध्ये पावसाचा कहर जाणवतोय, मात्र महाराष्ट्राचे सगळेच जिल्हे जवळपास कोरडे आहेत। चीनमध्ये सध्या बिवा चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळतोय। भारतापासून हे चक्रीवादळ फार लांब असल्यामुळं भारताला याचा कोणताही धोका असणार नाहीये। पण पुढचे काही दिवस महाराष्ट्रात नेमकं वातावरण कसं असणार आहे? पावसाची विश्रांती नेमकी किती दिवस पाहायला मिळेल? हवामान विभाग या संदर्भात काय सांगतं तेही ऐका। हवामान विभागाने नेमके काय अलर्ट दिलेत ते जाणून घेऊयात। आयएमडीने जारी केलेल्या मॅपनुसार 13 तारखेला महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नाहीये। 13 तारखेला महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये ग्रीन अलर्ट दिसतोय, म्हणजे कुठेच पाऊस बरसणार नाहीये। 14 तारखेला मात्र नंदुरबार, त्याचबरोबर जळगाव, नाशिक, पालघर, पुणे, रायगड या भागांमध्ये पाऊस पाहायला मिळेल। या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील असा अंदाज आहे। पण उर्वरित सगळ्याच जिल्ह्यांमध्ये 14 तारखेला देखील कोरडंच वातावरण असणार आहे। 15 तारखेला पावसाचा जोर फक्त गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये वाढेल। या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे, म्हणजेच काय तर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो। दुसरीकडे नंदुरबार, त्याचबरोबर नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड, नांदेड, परभणी, बीड या भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसू शकतात असा अंदाज आहे। 16 तारखेला बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे। या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। उर्वरित सगळ्याच भागांमध्ये ढगाळ वातावरण असू शकतं आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे। 17 तारखेला नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागांना येलो अलर्ट देण्यात आलाय। या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये नांदेड, हिंगोली, बीड, लातूर, सोलापूर, सातारा या भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल। 13 आणि 14 तारखेला अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण असेल। कोणत्याच जिल्ह्याला हे 2 दिवस हवामान विभागाने कुठलाच इशारा दिला नाहीये। या भागांमध्ये उन्हाचा पारा चढलेला सुद्धा पाहायला मिळू शकतो। 15 तारखेला विदर्भ आणि 16 तारखेला सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल। याचा अर्थ असा होतो की पुढचे काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस बरसेल अशी शक्यता फार कमी आहे। एल निनो सक्रिय होतोय का असा धोका आता वर्तवला जातोय, कारण जुलै महिन्यात एल निनो सक्रिय होईल असं बोललं जात होतं आणि त्याप्रमाणे एल निनोचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरडं वातावरण सध्या पाहायला मिळतोय का असा अंदाज वर्तवला जातोय। पावसाचा जोर 20 तारखेनंतर वाढेल असा सुद्धा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे। त्यामुळे हवामानाचं चक्र कशा प्रकारे बदलतं याकडे आपली नजर असणारच आहे। तुमच्या भागात सध्या काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे, कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।